सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। महाराष्ट्रात आजपासून भाजप शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रेला सुरुवात करण्यात येते। काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याबद्दल त्याविरोधात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येते। ठाण्यामध्ये काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते, तर मुंबईमध्ये देखील भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सावरकर गौरव यात्रेचं नेतृत्व करताना दिसले। आजपासून राज्यभरातील विविध जिल्ह्यात ही सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे। येत्या 6 एप्रिलला या यात्रेची सांगता होईल। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशभक्तीपर, राष्ट्रभक्तीपर, ज्वलंत हिंदुत्वाचे विचार जे आहेत हे देशाला त्यांनी दिले आणि या प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीरांचा वारंवार जाणीवपूर्वक अपमान जे करतायत त्यांना हे मुंहतोड जवाब आहे, सडेतोड उत्तर आहे। आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान या देशामध्ये या राज्यामध्ये कोणी खपवून घेणार नाही याची एक छोटी झलक या ठिकाणी आपण पाहतोय। पूरा देश और सामान्य जनता सावरकर जी के विचारों पर चलने के लिए रास्ते पर उमड़ पड़ा है। महाराष्ट्र विकास आघाड़ी में उद्धव जी अगर है तो राहुल गांधी जी से माफी मंगवाए। जब तक वो माफी नहीं मंगवाएंगे तो ये सिर्फ उनके साथ चलने का बहाना उनके भाषण में था, यही माना जाएगा और इसका हमें यहाँ पर हम निषेध करते हैं। मुझे लगता है संजय राउत जी के दिमाग के ऊपर जेल से बाहर आने के बाद असर हुआ है। ऊपर वाला उनको अच्छी ट्रीटमेंट दे। या गौरव अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत फोन लाईन वरती, आणि त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी प्रशांत पांडे देखील आहेत, त्यांच्याकडे आपल्याला जायचं। पण सुरुवातीला मी अजितकडे जातोय। अजित, काय अपडेट? विशाल, वीर सावरकर गौरव यात्रा ठाण्यामध्ये आज निघालेली आहे। स्वतः मुख्यमंत्री आणि भाजप शिवसेनेचे आमदार या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। गडकरी रंगायत नाट्यगृहापासून निघालेली रॅली आता महानगरपालिकेजवळ पोहोचते। ठाणे महानगरपालिका पाचपाकडी चौकाजवळ पोहोचत आहे। जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांबच लांब रांगा मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मी पण सावरकर, आम्ही सावरकर असे मफलर आणि टोप्या घातलेले जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण जर मुख्यमंत्र्यांचं आता प्रतिक्रिया ऐकली असेल तर ज्या पद्धतीनं वारंवार सावरकरांचा अपमान विरोधकांकडून केला जातो त्याला सडेतोड उत्तर या सगळ्या रॅलीतून दिलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये रॅलीमध्ये बाईक स्वार जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। दृश्यच आपण पाहिली तर ठिकठिकाणी त्यांनी रथावरती सावरकरांचा फोटो लावलेला आहे। काही ठिकाणी सेंट्रल जेलमध्ये सावरकर कसे पुस्तक वाचायचे किंवा पुस्तक लिहायचे त्या पद्धतीचं चित्र जे ते तयार केलं गेलेलं आहे। आणि पाचपाकडी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं या रॅलीचं स्वागत केलं गेलं। अनेक ठिकाणी लोकांनी ठाण्यात आपण बघतोय सावरकर गौरव यात्रा जी ती काढण्यात आलेली आहे। जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत पांड्यांच्याकडे, ते या क्षणाला दादर बंद आहेत। प्रशांत, काय माहिती? प्रशांत, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? आवाज येतोय। हा प्रशांत, दादर मध्ये देखील सावरकर गौरव यात्रा जी तिची सुरुवात झालेली आहे, काय माहिती आहे? या परिसरातली नक्कीच हे दृश्य आपण पाहू शकता की दादर परिसरात सावरकरांचा जे वारंवार अपमान करण्यात येत होता त्या विरोधात हे यात्रा काढण्यात आली। आपण पाहू शकता की आशिष शेलार सुद्धा इथे आहेत, यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आलेली आहे। आणि ही यात्रा आता सावरकर स्मारकपर्यंत पोहोचणार आहे। सावरकर सदनपासून ही यात्रा काढण्यात आली। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आशिष शेलार सोबत मागे मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सुद्धा ह्याच्यात सहभाग झालेले आहेत। मोठ्या संख्येने महिला आणि जे तरुण मुली आहेत तेही सुद्धा याच्यात सामील झालेले आहेत। आणि वारंवार ज्याप्रमाणे सावरकर यांचा अपमान करण्यात येत होता त्या विरोधात ही रॅली काढण्यात आली आहे। आशिष शेलार जी आपल्या सोबत आहे, शेलारजी, वारंवार सावरकर यांचा जे अपमान करण्यात आला त्या विरोधात ही रॅली काढण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता की सर लाईव्ह मध्ये आहे आपण, काही आता बोलत नाही, फक्त एवढंच आहे की राहुल गांधी माफी मागो हे इकडे आपण ऐकू शकता। आणि इथे जी ही सन्मान यात्रा काढण्यात आली आहे ती आता
सावरकर जे स्मारक आहे तिथेही काही वेळात पोहोचील आणि जे मतदारसंघ आहेत 288 पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तिथे प्रत्येक मतदारसंघामध्ये अशीच यात्रा काढण्याची जी तयारी आहे ती भाजपची आहे. दुसरीकडे जी चर्चा आहे ती ही आहे की पुढे महापालिकेची जे निवडणूक आहे त्यासोबत विधानसभा निवडणूक आहे, लोकसभा निवडणूक आहे, तर वोटर जे हिंदू आहेत त्यांना आपल्याकडे वळून घेण्याचा हे प्रयत्न आहे. एकीकडे ही जी चर्चा जी आहे ती सुरू आहे. मात्र आता ही रॅली जी आहे, ही जी यात्रा आहे ती आता दादर परिसरातून हळूहळू सावरकर सदनपासून सावरकर स्मारकपर्यंत पोहोचेल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. ठाणे आणि दादर या दोन्ही ठिकाणची दृश्य आपण बघतोय. सावरकर गौरव यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे. शिवसेना आणि भाजपचे नेते यात आवर्जून उपस्थित आहे. कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राजकीय सामना पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा संभाजीनगरमध्ये पार पडते. शिंदे फडणवीस सरकारच्या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी महाविकास आघाडीकडून राज्यात विविध ठिकाणी वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे आणि यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडते. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ही गौरव यात्रा काढली जाते आणि या यात्रेचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगरपासूनच होणार आहे. या राजकीय लढाईमुळे संभाजीनगरचं वातावरण तापलंय. संभाजीनगर शहर भगवमय झाल्याचं पाहायला मिळतंय. 2 दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल आणि हिंसाचार झाला होता. असं असतानाही राजकीय पक्ष मात्र सभा आणि यात्रांवर ठाम आहेत. त्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण आलाय. संभाजीनगरमध्ये कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, एकीकडे आपण बघतोय सावरकर गौरव यात्रा आणि दुसरीकडे महाविकास आघाडीची वज्रमूठची जी पहिली सभा आहे ती संभाजीनगरमध्ये पार पडते आहे. काय एकूण वातावरण आहे? छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती वज्रमूठ ही महाविकास आघाडीची सभा पार पडते. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकारकडनं या ठिकाणी सावरकर गौरव यात्रा काढली जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. पोलीस यंत्रणेवरती विशेषतः या सगळ्याचा विशाल मोठ्या प्रमाणात ताण जो आहे तो पाहायला मिळतोय. आता आपण याच सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय संभाजीनगरचे पोलीस आयुक्त जे आहे डॉक्टर निखिल गुप्ता हे या ठिकाणी मैदानावरती दाखल आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांशी ते चर्चा करतात. त्याचबरोबर अंबादास दानवे देखील त्यांच्याशी चर्चा करताय. या मैदानावर कशा पद्धतीची सुरक्षा असणार आहे, कशा प्रकारचं सुरक्षेचं नियोजन असणार आहे याची सगळी माहिती जी आहे ती स्वतः पोलीस आयुक्त या ठिकाणी घेता. या ज्या ठिकाणी ही सभा घेण्यात आलेली आयोजित करण्यात आलेली आहे सभेच्या ठिकाणी पोलिसांकडून देखील काही सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते लावण्यात आलेले आहे. संपूर्ण अर्थात मैदानाच्या परिसरामध्ये देखील लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मैदानामध्ये ज्या वेळेला प्रवेश करतो त्या प्रवेशद्वारापासून तर आतमध्ये सभेच्या प्रवेशद्वारापर्यंत साधारणतः 300 मीटर परिसरामध्ये पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे जे आहे ते पोलिसांकडून लावण्यात आलेले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आता पोलिसांकडून काळजी घेतली जाते. ही मैदानावरची दृश्य बघतोय. मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था जी आहे ती येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या अनुषंगाने तब्बल 1,500हून अधिक पोलीस जे आहे ते आता संभाजीनगरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तैनात करण्यात आलेले आहे. दोन्ही सभा या ज्या आहेत त्या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच अनुषंगानं पोलिसांचा जो मोठा फौजफाटा जो आहे तो संभाजीनगरमध्ये तैनात आहे आणि या सगळ्यामुळे संपूर्ण संभाजीनगरला पोलिसांच्या या मोठ्या बंदोबस्तामुळे एक छावणीचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. आणि एकूण जर आपण बघितलं तर संभाजीनगरमध्ये पोलिसांचा प्रत्येक चौकामध्ये बंदोबस्त आहे. ज्या ज्या ठिकाणून कार्यकर्त्यांची वाहनं येतील त्या त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वाहनतळापासून मैदानापर्यंत येण्यासाठीची जी कार्यकर्त्यांची रस्ते आहे अशा सगळ्या ठिकाणी हा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. आणि एकूणच या सगळ्या संभाजीनगरमधील दोन्ही ठिकाणच्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडनं विशेष काळजी घेतली जाते. काही भागांमध्ये तणावपूर्ण वातावरण गेल्या 2 दिवसापूर्वी होतं. ही देखील परिस्थिती आपण या विभागाचे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. डॉक्टर साहेब, कसा बंदोबस्त असणार आहे पूर्ण परिसरामध्ये औरंगाबादमध्ये आणि अर्थात संभाजीनगरमध्ये? या सभेच्या अनुषंगाने आम्ही सभास्थळीच्या बाहेर, रोडवर, पार्किंग ठिकाणी आणि शहरात इतर ठिकाणी सुद्धा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
ऑर्गनायझरसोबत आम्ही सातत्याने संपर्कात राहून चांगल्या पद्धतीने येणारे लोक ते येताना आणि परत जाताना कुठली हुल्लडबाजी होणार नाही, कुठल्या प्रकारच्या अनावश्यक घोषणा होणार नाही, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि एकंदरीत पूर्ण सभास्थळ आणि आजूबाजूचा पूर्ण परिसर आणि शहरातले सेन्सिटिव्ह पॉईंट हे सर्व कव्हर केलेले आहेत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने येणार नाही अशी काही व्यवस्था पोलिसांकडनं करण्यात आलेली का आहे का? आणि इतर शहरांमधून काही पोलीस बंदोबस्त बोलवला आहे? ते आहेत, ऑलरेडी बंदोबस्त आहे आपल्याकडे. काही दिवसांपूर्वी जी घटना झाली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे भरपूर बंदोबस्त आहे. ते सर्व याच्यामध्ये लावण्यात आलेलं आहे. किती पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आज रस्त्यावरती आहे? संपूर्ण संभाजीनगर शहरात पोलिसांचा बंदोबस्त आहे. 1200-1300च्या वर कर्मचारी आहेत, 100च्या वर अधिकारी आहेत, सिनियर ऑफिसर्स आहेत, DIG 2 आलेले आहेत, SPs आहेत 4. तर मोठ्या प्रमाणात मॅनपॉवर लावण्यात आलेला आहे जेणेकरून शहरात शांतता राहील. आपण बघतोय हे होते आपल्यासोबत संभाजीनगरचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता हे या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडनं या सगळ्या या ठिकाणच्या पोलीस बंदोबस्ताचा जो आढावा घेतला जातोय आणि त्यांनी जसं सांगितलं की 1,500-2 हजारहून अधिक पोलीस कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात आहे. 100-200हून अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात आहे. अशी सगळी परिस्थिती या संभाजीनगरच्या संभाजीनगरमधल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ याची जी पहिली सभा आहे ती पार पडते, त्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगरमध्ये संध्याकाळी महाविकास आघाडीची सभा पार पडते आणि या सभेनिमित्त शहरात महाविकास आघाडीमधील पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बॅनरबाजी जोरदार करण्यात आली आहे आणि त्यामुळे एकमेकांवरच बॅनरबाजीच्या माध्यमातून कुरघोडी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आणि जाणार आहोत थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याबरोबर आहेत. सिद्धार्थ, वज्रमूठच्या या पहिल्या सभेबद्दल म्हणजे महाविकास आघाडीच्या वज्रमूठच्या पहिल्या सभेबद्दल मोठी चर्चा आहे, काय प्रतिक्रिया आहेत त्याबद्दल? निश्चितपणे विशाल, वज्रमूठ सभा यावर भाजपचे नेते टीका करतायत आणि भाजपची सावरकर गौरव यात्रा आहे त्याच्यावर महाविकास आघाडीचे नेते टीका करतायत आणि कुणाचं हिंदुत्व फार मोठं आहे याबद्दल सध्या सुरू चर्चा आहे. माझ्यासोबत केंद्रीय मंत्री भागवत कराड आहेत. सर, काय म्हणाल तुम्ही की हिंदुत्व कुणाचं मोठं असं म्हणतायत? आता या सभेबद्दल काय? महाविकास आघाडीच्या 3 पक्षाची सभा आहे. माननीय उद्धवजी ठाकरे, काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि अशोकरावजी चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते माननीय अजितदादा पवार, या तिघांना विचारा की तुम्हाला हिंदुत्व मान्य आहे का? शिवसेना धुकधुक करत म्हणते की आम्हाला मान्य आहे, कारण त्यांना भीती आहे दोन पक्ष काय म्हणतील. पण अशोकराव चव्हाण आणि नाना पटोले यांनी सांगावं आम्हाला हिंदुत्व मान्य आहे. त्याचप्रमाणे अजितदादांनी पण सांगावं आम्हाला हिंदुत्व मान्य आहे. म्हणून ही फक्त सत्तेसाठी झालेली वज्रमूठ आहे. सत्ता कशी आणायची आणि भाजपला फक्त विरोध करायचा म्हणून ही आजची सभा आहे. आणि आमची जी आहे माननीय स्वतंत्र सेनानी विदा सावरकर यांची गौरव यात्रा, त्यांचा अपमान काँग्रेसचे नेते राहुल गांधी वारंवार करतात. म्हणून किमान महाराष्ट्रातल्या जनतेला सावरकरांचं काम कळलं पाहिजे. जे त्यावेळेस स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेला त्रास, त्यांना झालेला त्रास हा जनतेला समजला पाहिजे. म्हणून ही 288 ठिकाणी 288 विधानसभेमध्ये गौरव यात्रा आहे. बरं, वज्रमूठ यात्रा सभा जी आहे तुम्ही बाळासाहेबांची अवमान करणारी, त्यांचा अपमान करणारी असं का म्हणताय? नक्कीच, कारण 1988 साली बाळासाहेब ज्या या शहरामध्ये आले होते आणि त्यावेळेस त्यांनी साष्टांग दंडवत त्या सभेमध्ये घातला होता आणि सर्व हिंदूंना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. आणि आज त्याच मैदानावर त्याच ठिकाणी ही उद्धवजी यांची शिवसेना आज काँग्रेस बरोबर आणि राष्ट्रवादी बरोबर आहे. आणि त्यावेळी बाळासाहेबांचं एक वाक्य आहे की मला जर काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेल. आणि आता बाळासाहेबांचे विचार इथं अवमान करणारी ही सभा आहे. कारण मला स्पष्ट आहे की आम्ही हिंदुत्वावर बोलतो, राष्ट्रीयत्व आमचा नारा आहे आणि राष्ट्रीयत्व बरोबर हिंदुत्व आहे. पण
आज अशोकराव चव्हाण, नाना पटोले आणि अजितदादा पवार हिंदुत्वावर बोलणार आहेत का? म्हणून या महाविकास आघाडी सरकारमध्ये ठीक आहे, उद्धवजी हिंदुत्वावर बोलतील, पण हे दोन्ही बोलू शकणार नाहीत. म्हणून ही हिंदुत्वाची सभा नाहीये. पण तुमच्या गौरव यात्रेमध्ये 3 अंकी संख्या जरी आली तर आम्ही सभेतून उठून जाईल असं विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी दावा केला. विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवेंना स्पष्ट सांगायचंय की ही सभा ही आमची गौरव यात्रा एका मंडळाची आहे, फक्त गुलमंडी मंडळाची आहे. तिथं 17-18 वार्डाची ही आमची गौरव यात्रा आहे. उद्याच्याला आम्ही हडकोमध्ये जातोय. संभाजीनगर शहरामध्येच 6 ठिकाणी ही अशी गौरव यात्रा आहे आणि तुमची सभा ही मराठवाड्याची आहे. पण तुम्ही विसरून गेलात, आज आमचे 106 आमदार आहेत. तुमचे किती आमदार आहेत? जे होते ते सुद्धा तुम्हाला सोडून कंटाळून पळून गेलेत. म्हणून आता ही बाळासाहेबाची शिवसेना जी सुरुवातीला होती ती आता राहिलेली नाही. ही एक छोटा गट शिवसेनेचा तुमच्याबरोबर आहे आणि शेवटी या जनतेला फसवून भाजप शिवसेनेला लोकांनी मतदान केलं होतं. युतीचं शासन यावं ही महाराष्ट्र जनतेची इच्छा होती. त्यांना तुम्ही खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती केली आणि जनता तुम्हाला तुमची दाखवा जागेल. किती लोक येतील हे आम्ही पुढच्या ज्यावेळेस आम्ही मोठी सभा घेऊ त्यावेळेस तुम्हाला दाखवू. आजच्या आम्हीच मान्य करतो की आम्ही विदा सावरकर यांना अभिवादन करून गौरव यात्रा फक्त एका मंडळाची आहे, 17 वार्डाची ही गौरव यात्रा. संजय राऊत म्हणतात तुमच्या हिंदुत्वाला म्हणजे सावरकरांचं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? सावरकरांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. हिंदुत्व आहे, आम्हाला मान्य आहे. आणि मी असं पण ऐकलं की आता भारत मातेची पूजा करून ही सभा चालू करणार आहे. आम्हाला म्हणायचंय की आता प्रत्येक वेळेस आमचा कार्यक्रम भारत मातेची पूजा करूनच होतो. तर आता काँग्रेसचे नेते या सभेमध्ये आहेत, राष्ट्रवादीचे नेते सभेमध्ये आहेत. त्यांनी सुद्धा प्रत्येक कार्यक्रम भारत मातेचं पूजन करून करावं. शेवटी आम्हाला पक्ष भारतीय जनता पार्टी असेल किंवा हिंदुत्व संघटना असेल, हे राष्ट्रीयत्वासाठी भारत मातेसाठी काम करतो आम्ही. आता त्यांनी अशी सुरुवात करावी, आम्हाला आनंद वाटेल. पण या सभेसाठी हिंदुत्व मानणारे लोक जाणार नाहीत असा सुद्धा दावा केला जातो. हिंदुत्व मानणारे लोक जातील न जातील यावर मी काही भाष्य करणार नाही. पण हिंदुत्व हे जे या राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व हे दोन्ही आम्ही संगड घालतो. म्हणून कोण लोक जातील, कारण आता शेवटी आपल्याला सर्वांना माहिती आहे सभा कशा होतात. सभा बाहेरून लोक मराठवाड्यातले लोक आणणार आहेत. मागच्या 15 दिवसापासून तयारी आहे, सभा चांगली होईल याच्याबद्दल माझ्या मनात काही संशय नाही. पण हिंदुत्व या विषयावरती आमचं बोलणं चालू आहे आणि हिंदुत्वासाठी जे आमची हिंदू संघटनेने काढलेला जो मोर्चा होता ते तर खूप चांगला झाला होता. ती जी सभा आहे ते बाळासाहेबांनी गाजवलेली सभा आहे. त्या ठिकाणी हिंदुत्वाचे कडवट विचार बाबासाहेबांनी मराठवाड्याला राज्याला दिले. त्या ठिकाणी आता इतर पक्षासोबत आहे हे पटणार आहे का लोकांना? असं या संभाजीनगरला माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी सभा झाली होती ते हिंदुत्वाचे सर्व विचार सर्व मराठवाड्याच्या स्वातंत्र्यवीरांचा त्याग आणि बलिदान हे व्यक्त करण्याची भावना व्यक्त करण्याची ही गौरव यात्रा आहे. साहेब, भाजपचे देखील आमदार आपल्यासोबत आहेत. भाजप आणि शिवसेना मिळून ही मोठी रॅली काढली गेलेली आहे. एक वेगळी ताकद आज विरोधकांना देखील पाहायला मिळाली. याच्यामध्ये भाजपा, शिवसेना, स्वातंत्र्यप्रेमी सर्व नागरिक, देशप्रेमी नागरिक सगळे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं म्हणजे ही गौरव यात्रा देशभक्तीची गौरव यात्रा आहे, राष्ट्रभक्तीची गौरव यात्रा आहे, देशावर प्रेम व्यक्त करणारी ही गौरव यात्रा आहे. त्यामुळे या गौरव यात्रेच्या माध्यमातून विरोधकांनी या ठिकाणी त्यांना एक उत्तर आहे, सडेतोड उत्तर आहे, परखड उत्तर आहे आणि त्यांनी याची नोंद घ्यावी एवढंच या पद्धतीने अनेक ठिकाणी रॅलीवरती आपल्यावरती पुष्पवृष्टी केली गेली. हा लोकांचा प्रतिसाद. स्वातंत्र्यवीरांवर पुष्पवृष्टी केली आहे, लोकांनी भावना व्यक्त केल्या, प्रेम व्यक्त केलेलं आहे. हे प्रेम का व्यक्त केलं आहे याचं कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जे यातना भोगल्या, ज्या जो त्रास हाल अपेष्टा भोगल्या, अंदमानामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. मी या ठिकाणी जे स्वातंत्र्यवीरांवर अपमानजनक भाष्य करतात, अपमान करतात, त्यांनी एक दिवस तरी त्या अंदमानाच्या काळ्या पाण्याची सजा भोगावी, एक दिवस राहून यावं. या तेलाच्या घाण्याला सावरकरांना झुकण्याचं काम इंग्रजांनी केलं, जहाल अशी शिक्षा दिली. त्यांचा त्याग जो आहे आणि त्याग आणि त्यांचं बलिदान हे अख्खा देश
आणि महाराष्ट्रातली जनता जी आहे स्वातंत्र्यवीरांवर अपमान करणाऱ्यांचा अपमान बिलकुल सहन करणार नाही, हेच या यात्रेमधून आपण पाहतोय. नक्कीच खासदार विनय सहस्त्रबुद्धे देखील आपल्यासोबत आहेत. विनयजी, ठाण्यात ज्या पद्धतीनं भाजप आणि शिवसेना यांनी इतकी मोठी रॅली काढलेली आहे, सावरकरांचे विचार आणि विरोधकांना सडेतोड उत्तर हा मुद्दा आहे, पण एक कुठेतरी विरोधकांना ताकद दाखवणं हा देखील एक मुद्दा इथून दिसतोय. असं ही सगळ्या देशभक्तांची ताकद आहे. हे केवळ दोन पक्षांचं किंवा कार्यकर्त्यांचं असं हे काही उपक्रम नाही. तर सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने आपण त्यामध्ये सहभागी झालेल्या विविध नेत्यांशी संवाद साधला. यानंतर पाहूयात आयर्नमॅन आणि अल्ट्रामॅन या जागतिक किताबाचे मानकरी फिटेस्ट IPS कृष्ण प्रकाश यांनी आणखी एका जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा गुफा दरम्यानचा अरबी समुद्र पोहून जाणारे ते जगातले पहिले व्यक्ती ठरले. विशेष म्हणजे कृष्णप्रकाश प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहत गेले आणि आणखी एका जागतिक विक्रमाचे मानकरी ठरले. KP या नावानं परिचित असलेले 53 वर्षीय कृष्णप्रकाश सध्या राज्याच्या VIP सुरक्षेचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत. त्यांचा हा प्रवास जाणून घेतला आमचे प्रतिनिधी विलास बडे यांनी. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना उसे ना करता है. मन का विश्वास, रगों में साहस भरता है. मेहनत उसकी आखिर बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जगातल्या अतिशय खडतर स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी आयर्नमॅन स्पर्धा त्यांनी जिंकली. अल्ट्रामॅन स्पर्धा सुद्धा त्यांनी क्रॅक केली. पण त्याचबरोबर त्यांनी IPS अधिकारी म्हणून सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये काम करताना आपल्या धडाडीनं, आपल्या कर्तृत्वानं आपली छाप उमटवली. आणि आता IPS अधिकारी सध्याचे IG कृष्णप्रकाश सर यांनी एक नवा कारनामा केलाय. आणि तो कारनामा आहे तो म्हणजे पोहण्याच्या संदर्भातला, की गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा 16.20 किलोमीटर इतका प्रवास त्यांनी 5 तासांच्या मध्ये पूर्ण केला. आपल्यासोबत स्वतः IG कृष्णप्रकाश सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. धन्यवाद. जय हिंद. कधी स्वप्नात तरी वाटलं होतं का की आपण समुद्रातला हा इतक्या तासांचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करू शकू? हे तुम्ही केलं कसं? खरं तर मी झारखंडचे पठारी इलाकाचा रहिवासी आहे मूलतः, आणि तिथे समुद्राच्या काही थांगपत्ता नव्हता. त्यामुळे समुद्रात मी पोहेन याची कल्पना मला कधीच नव्हती. आणि एवढा मोठा जे आहे दुरी जी आहे समुद्रामध्ये मी अगेन्स्ट द वेव्स, मतलब धारेचे विरुद्ध मी करणार असा पण कधी विश्वास नव्हता. पण जेव्हा आयर्नमॅन केले, अल्ट्रामॅन केले, रेस अक्रॉस वेस्ट अमेरिका केले, तेव्हा काय झालं की मला एक स्विमिंगमध्ये मला काही इम्प्रूव्ह करायचे होते स्ट्रोक. त्यामुळे नॅशनल स्विमिंग इन्स्टिट्यूटचे जे डॉक्टर जयप्रकाश डोबुले साहेब होते त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्याने मला ते धडे देणे सुरू केले होते. सर्वसाधारणपणे लाटांच्या विरोधात पोहणं हे सहजी शक्य नसतं, सोपं नसतं. पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणं हा तुमचा स्वभाव आहे आणि ते पुन्हा एकदा तुम्ही करून दाखवलं. किती चॅलेंजिंग होतं हे? भरपूर चॅलेंजिंग होता, चुनौतीपूर्ण होता. पण जे ॲडव्हर्सिटी कोशंट जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. लोक फक्त इंटेलिजन्स कोशंट बघून लोकांना पोस्टिंग किंवा जे आहे त्यांचं हे देतात. फॉर एक्झाम्पल की नोकरी मिळवतात. ते इंटेलिजन्स कोशंट काय आहे? इंटेलिजन्स कोशंट तर एक अत्यंत मोठा चोरट्यामध्ये पण होऊ शकतो इंटेलिजन्स. ते इंटेलिजंट असू शकतात, ते एक ठक पण इंटेलिजंट होऊ शकतात. पण खऱ्या अर्थाने
ज्यांच्याकडे इमोशनल कोशंट आहे, हा ॲडव्हर्सिटी कोशंट आहे, जे सर्वांना घेऊन चालू शकतो, हा ते महत्त्वाचे असतो. जे भीडच्या दिशेने जातो हा ते काही दिशा दाखवू शकत नाही, बरोबर. ते दिशादर्शक होऊ शकत नाही. हा जे भीडचे विपरीत जाऊन चांगला मार्ग दाखवतो, खरा मार्ग दाखवतो, तोच खरा मार्गदर्शक असतो. खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली. पण तुम्हाला असं का वाटलं, तुम्ही ह्या फिटनेसकडे कसं वळलात? कारण आज पोलिसांच्या फिटनेसबद्दल बोललं जातं, पण वय वर्ष 52 आहे हे सांगितल्यावरही कुणाचा विश्वास बसत नाही तुमच्याकडे बघितल्यानंतर. तुम्ही जे कारनामे आत्तापर्यंत केलेले आहेत, ते चॅलेंजेस तुम्ही स्वीकारलेले आहेत, ह्या सगळ्याकडे तुम्हाला कसं बळा वाटलं? ह्या फिटनेसचं राज काय? खऱ्या अर्थाने मी नेहमी जे काही फिटनेसची गोष्ट करतो किंवा जे काही गोष्ट करतो माझे जिंदगीमध्ये, माझ्या जीवनात, ते काही मी फक्त स्वतःला आनंदित करण्यासाठी करतो. कारण जे व्यक्ती खऱ्या अर्थाने माणूस आहे, जे जेव्हा स्वतः आनंदित होतो त्याच्या आनंदामुळे बाकी लोक पण इन्फेक्ट होतात, त्यांचं आनंद त्यांच्याकडे जातात, पोचतात, इन्स्पायर होतात. स्वांत सुखाय जे असतात तेच लोकमंगलचे असतात. मला एका गुन्हेगारानं सुद्धा इन्स्पायर केलंय, ती स्टोरी काय आहे? बरोबर आहे. तो गुन्हेगार आज त्याच्यामुळे अनेक फिल्म बनलेले आहे, त्यामध्ये पुष्पा पण एक आहे. ते वीरप्पन ॲक्च्युली तो त्यांचे जे इन्काउंटर केले होते, मला के विजय कुमार माझे आदर्श आहेत. कारण के विजय कुमार आत्ता पण एवढे फिट आहेत, 7-8 वर्ष झालेले आहे त्यांना रिटायर होऊन. ते काश्मीरचे सिक्युरिटी ॲडवायझर होते, ते डेप्टी NSA होते. हे सर्व असताना त्याने फिटनेस कायम ठेवला. आणि त्यावेळेस जेव्हा त्याने वीरप्पनचा इन्काउंटर केला होता तेव्हा ते ADG रँकचे होते, ADG रँकचे. आणि तेव्हा पण त्यांचे फिटनेस एकदम सर्वोच्च कोटीचा होता, पराकोटीचा होता. जेव्हा त्याने एक गोष्टचं रहस्योद्घाटन केले ते एकदम धक्कादायक होता. वीरप्पनचे जेव्हा विच्छेदन झाला तर डॉक्टरने सांगितलं की यांचं इंटरनल बॉडी पार्ट, आंतरिक शारीरिक अवयव जे आहे अत्यंत दुरुस्त आहे, अत्यंत स्वस्थ आहे. 25 वर्षे युवासारखा त्याचं इंटरनल बॉडी पार्ट्स आहे. 52 वर्षाचा माणूस जेव्हा त्यांना इन्काउंटर करण्यात आलेले होते, असं आहे. तर तेव्हा तुम्हाला वाटलं की ह्या अशा गुन्हेगारांना करण्यासाठी आपण पण तितकं बस मला के विजय कुमार सारखा फिट पाहिजे, चनाख पाहिजे, तुम्ही तेवढा सुदृढ पाहिजे, असा मला वाटला त्यावेळेस. पण जेव्हा एखादा पोलीस अधिकारी जो लीडर आहे, लीडर जेव्हा फिट असतो तेव्हा खाली किती पर्क्युलेट होतं ते सगळं, किती इन्स्पायरिंग असतं? भरपूर पर्क्युलेट होतात, टीमसाठी भरपूर पर्क्युलेट होतात. कारण काय आहे की टीमला असं वाटतं की तुमचं लीडर ने करून दाखवलेलं आहे, आणि त्यामुळे आम्ही पण करून दाखवू शकतो. त्याचं उदाहरण आहे शंकर उथडे आहे, पठाण आहे, ते बळगुज आहे, त्यांना राम गोमारे आहे. असे अनेक अधिकारी आणि कर्मचारी आता आयरन मॅन करत आहे. कि मन के अंदर का एक लोहा गलता, मन के अंदर का एक लोहा गलता, तब तन के ऊपर लोहा ढलता. भीतर बाहर चारों प्रहर जिसके फौलादी इरादा पलता, गिरता उठता कभी न रुकता, अनवरत है जो चलता रहता, जख्मों को जो हंसकर सहता, प्रेरक इतिहास वही है रचता, प्रेरक इतिहास वही है रचता. खूप खूप अभिनंदन सर. आणि आताही तुम्ही नवा कीर्तिमान प्रस्थापित केलेला आहे. एक आयडॉल म्हणून आज तुम्ही सगळ्यांच्या समोर आहात. एक IPS अधिकारी बनून लोकांच्यासाठी काम करत असताना लोकप्रिय होणं आणि त्याचबरोबर तो आपला फिटनेस ठेवण्यासाठी वेगवेगळी चॅलेंजेस स्वीकारणं आणि ते पूर्ण करत चॅम्पियन बनणं हे सोपं नाही आहे. पण दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कृष्णप्रकाश सरांनी हे शक्य करून दाखवलंय, इतिहास घडवलाय. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूया आणि तुमच्या नेक्स्ट चॅलेंजसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल खूप खूप आभारी आहे सर. थँक्यू. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर बघूयात बागेश्वर धामच्या पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रीनं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांनी शिर्डीच्या साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. साईबाबांची पूजा करावी की करू नये यावर शास्त्री म्हणालेत की साईबाबा हे देव नाहीत, गिदड़ की खाल ओढकर कोई शेर नहीं बन सकता असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये धीरेंद्र शास्त्री भागवत गीतेचं पारायण करण्यात आलं होतं आणि यावेळी विचारलेल्या प्रश्नादरम्यान त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. हमारे धर्म के शंकराचार्य जी ने साईं बाबा को देवताओं का स्थान नहीं दिया है और शंकराचार्य की बात मानना प्रत्येक सनातनी का धर्म है, क्योंकि वो अपने धर्म के प्रधानमंत्री हैं। साईं बाबा संत हो सकते हैं, फकीर हो सकते हैं, भगवान नहीं हो सकते। अब आपने कहा कि हिंदू धर्म से पूजा होती है, वैदिक धर्म से पूजा होती है, तो देखो भाई ऐसा बोलना भी बहुत लोग इसको कंट्रोवर्सी में ले लेंगे, पर ये बोलना भी बहुत जरूरी हमें लग रहा है। देखो भाई गीदड़ की खाल पहनकर कोई शेर नहीं बन सकता है। बागेश्वर धामच्या धीरेंद्र महाराजांनी साईबाबांबद्दल केलेल्या वक्तव्याचा शिर्डीचे ग्रामस्थ आणि साई भक्तांनी निषेध केलाय. साईबाबांनी कधीही स्वतःला देव असल्याचं म्हटलं नाही, तरी जगाला श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र दिला आणि सर्व धर्म समभावाची शिकवण दिली. त्यामुळे साईबाबांवर टीका करून तुम्हाला आपण मोठं होऊ असं वाटत असेल तर तुमची आणखी अधोगती होईल अशी भावना शिर्डीकरांनी व्यक्त केली आहे. करोड़ों साई भक्तों का इसकी वजह से मन को दुख पहुंचा है और धीरेंद्र शास्त्री की कहने की औकात नहीं। उम्र के 25 साल में आदमी को अक्ल आना शुरू होता है। उस उम्र में अगर उनको अक्ल नहीं आई होगी तो मैं आपके माध्यम से उनको आमंत्रित करता हूं, आप आइए, एक बार साईं बाबा का दर्शन करिए, आपका अक्ल आने का अनुभूति आपको आ जाएगा और इसके बाद से आप बाबा के या किसी भी संत के बारे में गलत बोलना छोड़ देंगे। धीरेंद्र शास्त्री ने जो वक्तव्य कल बाबा के खिलाफ किया है, बाबा के बारे में किया है, वो बहुत ही निंदाजनक है। उसका हम तीव्र शब्द में यहाँ पे निषेध करते हैं और धीरेंद्र शास्त्री को हमारी ये सलाह है, बाबा के बारे में आप ना बोलो तो अच्छा रहेगा। जिस तरह से आपने बाबा के बारे में बात की है वो बिल्कुल गलत है। धीरेंद्र शास्त्री ने माफी मांगनी चाहिए। आज हम बहुत संयम से धीरेंद्र शास्त्री के बारे में बात करें। अगर धीरेंद्र शास्त्री यहाँ तक रुकते नहीं है तो इसका पूरा परिणाम उनको भुगतना पड़ेगा। जिधर वो दिखेंगे, अगर उनका कोई दिव्य दरबार, वो खुद का दरबार को बोलते हैं, एक बार मेरी उनसे रिक्वेस्ट है, वो दिव्य दरबार से निकलकर बाबा के भव्य दरबार में आए, फिर उनको पता चलेगा क्या चीज है बाबा। बाबांच्या बद्दल बोलताना धीरेंद्र शास्त्रींनी त्यांच्या बुद्धीची अवकात करून बोलले पाहिजे होते। बाबांच्या बद्दल मागील जे संत कविदास गणू महाराज किंवा ज्यांचे अगोदर बाबाला बोलण्याच्या अगोदर त्यांनी बाबाचं चरित्र हे संत दासगणू महाराजांच्या किंवा बाबांचे जे शिष्य आहेत त्यांनी जे लिखित केलेले ते वाचावं आणि मग त्याच्यावर त्यांनी वक्तव्य करावं. संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना धमकीचा मेसेज आला. राज ठाकरेंबद्दल बोलताना जरा सांभाळून बोला, नाहीतर तुझा करेक्ट कार्यक्रम होणारच अशा प्रकारचा धमकीचा मेसेज आमदार अमोल मिटकरींना आलाय आणि याबाबतची माहिती खुद्द मिटकरी यांनी सोशल मीडियावर शेअर केली. या प्रकरणात अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार दाखल केली असून धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची त्यांनी मागणी केली आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी. ठाण्यात पोलीस भरती परीक्षेत हायटेक पद्धतीने कॉपी करणाऱ्याला अटक करण्यात आली आणि या कॉपी बहादर फोनद्वारे कॉपी करत असल्याचं निदर्शनास आलंय. गव्हाच्या आकाराचा इयरफोन लावून परीक्षार्थी कॉपी करत होता. राबोडी पोलीस स्टेशनमध्ये या परीक्षार्थीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटकेत असलेला परीक्षार्थी हा डमी परीक्षार्थी आहे. बालाजी कुसरळकर या परीक्षार्थीच्या जागी तो डमी परीक्षार्थी म्हणून आला आणि या बदल्यात डमी परीक्षार्थ्याने 10,000 रुपये घेतले होते.
पाहूया सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातून अपहरण झालेल्या मुलाची पोलिसांनी सुटका केली. 3 महिन्यांपासून या मुलाचा शोध सुरू होता. अखेर तो तेलंगणात सापडल्याची माहिती समोर आली. मोबाईलच्या माध्यमातून शोध लागल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात आलं. तर 3 महिन्यांनंतर मुलाला पाहून त्याच्या आईसह सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं. बाटल्या चालू लावले पैसे त्यांनी मी इकायचं ना त्यांनी पैसे द्यायचे मला भीती दाखवायचे चाकू बिकू. दुसऱ्याचं भांडण पाहण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने हल्ला झाला. यवतमाळच्या लोहारा इथल्या शिवाजीनगरात ही धक्कादायक घटना घडली. उत्सवाचे फलक लावण्यावरून चौघांमध्ये वाद झाला आणि पाहण्यासाठी घराबाहेर आलेल्या तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. दरम्यान पाठीत खुपसलेल्या चाकूसह तरुण थेट रुग्णालयात पोहोचला आणि यावेळी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. बातमी अहमदनगरमधून. अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवर महावितरण कंपनीचा एक खांब धोकादायक पडलाय. रस्ता रुंदीकरणानंतर हा खांब रस्त्यावर आल्यानं त्याला वाहनं धडकून अपघात होतोय आणि अशाच एका घटनेमध्ये वेगानं आलेला टेम्पो खांबाला धडकून उलटला. या अपघातात चालकासह 3 जण थोडक्यात बचावलेत. वेगानं येणाऱ्या वाहन चालकांना हा खांब लक्षात येत नाही आणि त्यामुळे वाहनं त्यावर जाऊन आदळतात. आठवड्यातून 1-2 तरी तिथं अपघात हमखास होतात. प्रशासन कोणाचा तरी बळी जाण्याची वाट पाहतंय का, असा सवाल नागरिक करतात. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.